नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, या अगोदर आपण व्यवस्थापन समितीचे कार्य आणि अधिकार पाहिले होते. व्यवस्थापन समितीचे अधिकार थोडक्यात पाहून आपण पुढे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा पाहिलं होतं व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यामध्ये पहिला अधिकार पाहिला होता आणि तो म्हणजे सभासदाबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीस अधिमंडळाची वार्षिक व अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे, भाग भांडवल हस्तांतर करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणं, सभासदाकडून भाग भांडवल जमा करणं, सभासदांचा राजीनामा मंजूर करणं इत्यादी अधिकार असतात. म्हणजेच व्यवस्थापन समितीस ज्या वेळेला वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची असेल, मग ती विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, अशा सभा बोलवणं, त्यामध्ये नंतर एखाद्या सभासदाने आपले भाग भांडवल हस्तांतर करायला सांगितले तर भाग भांडवल हस्तांतर करणं, नवीन सभासदत्व मंजूर करणं आणि भाग भांडवल सभासदाकडनं जमा करून घेणं, एखाद्या सभासदाने सभासदत्वाचा राजीनामा दिला तर तो राजीनामा मंजूर करून घेणं, अशा पद्धतीचं कार्य करावं लागतं. अशा पद्धतीचे अधिकार असतात. त्यानंतर सेवक वर्गाची नियुक्ती, आवश्यक सेवक वर्गाची निवड व नेमणूक करून म्हणजे सहकारी संस्थेमध्ये जितका सेवक वर्ग आवश्यक आहे अशा आवश्यक सेवक वर्गाची निवड व नेमणूक करणं, त्या सेवक वर्गास कामावरून काढून टाकणे, त्यांची वेतन निश्चिती करणे, त्यांना बढती देणे, प्रशिक्षण व्यवस्था करणे, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समिती असतात. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये जितक्या सेवक वर्गाची आवश्यकता आहे अशा सेवक वर्गाची निवड करणं, त्यांना नेमणूक करणं, त्यांना एखादा सेवक वर्ग कामामध्ये हलगर्जीपणा करत असेल तर त्याला कामावरनं काढून टाकणं, त्याचबरोबर त्याची वेतन निश्चिती करणं, एखाद्या सेवक वर्गास प्रमोशन देणं, त्याला प्रशिक्षणाची गरज असेल तर प्रशिक्षणाची व्यवस्था करणं, कामं वाटून देणं आणि ते काम करत असलेल्या कामकाजावर देखरेख ठेवणं इत्यादी अधिकार असतात. त्याचबरोबर त्यांच्या सेवा शर्ती ठरवणं. पुढचं आहे निधी उभारणं. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व तो निधी योग्य त्या कारणासाठी खर्च करण्याचा, तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे व त्यासाठी जे करारपत्र तयार करावं लागतं असं करारपत्र तयार करून घेणं, हे अधिकार व्यवस्थापन समितीचे आहेत. त्यानंतर पुढचा आहे चौथा मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करणे किंवा मालमत्ता खरेदी करणे किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीचा आहे. त्याचबरोबर पाचवा आहे इतर अधिकार. सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशेब पुस्तके पाहण्याचा, हिशेब पुस्तकं ठेवणे, त्याचबरोबर मासिक, त्रैमासिक व वार्षिक हिशोपत्रके तयार करून घेणे, त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर कारवाई करणे, दोषी व्यक्तीवर दावा दाखल करणे व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीचा आहे. हे अधिकार आपण पाहिले. आता यानंतर आपल्याला पुढील भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्यामध्ये व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झाल्यापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांची काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला व्यवस्थापन समिती सदस्य व्यवस्थापन समितीवर निवडून येतात त्यावेळेला व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झाल्यापासून पुढील दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या, म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्याने निश्चित केलेल्या, त्या कायद्याने एक विहित नमुना निश्चित केलेला असतो. त्या विहित नमुन्यामध्ये सर्व सदस्यांनी आम्ही व्यवस्थापन समितीवर काम करण्यास तयार आहे असे बंधपत्र दिले पाहिजे आणि असे बंधपत्र व्यवस्थापन समितीस नियुक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत देणं ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणजे ज्या वेळेला ते व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून निवडून येतात त्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत
त्यांनी सहकारी संस्थेच्या विहित नमुन्यामध्ये सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे आणि असं बंधपत्र देणं ही त्यांची जबाबदारी आहे. दुसरं आहे, व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केलं पाहिजे. व्यवस्थापन समितीला सभासदांनी विश्वासाने सहकारी संस्थेचं कामकाज करण्यासाठी निवडून दिलेलं असतं. ते सभासदांचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांनी या सदस्यांनी ज्या वेळेला ते व्यवस्थापन समितीवर काम करतात त्यावेळेला त्यांनी कसलाही स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे आणि सेवा देण्याच्या उद्देशाने काम केले पाहिजे. कारण सहकारी संस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेवा देणे. कारण सहकारी संस्था सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते. म्हणून दुसरी जबाबदारी आहे व्यवस्थापन समितीची आणि ती म्हणजे व्यवस्थापन समिती सदस्याने निस्वार्थी व प्रामाणिकपणे आपलं कार्य केलं पाहिजे. असं कार्य करणं ही त्यांची जबाबदारी आहे. पुढचं आहे तिसरं, अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. वार्षिक सर्वसाधारण म्हणजे अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्यांना काय करावं लागतं, आपले हिशोब तपासून घ्यावे लागतात आणि हिशोब तपासून झाल्यानंतर पुन्हा 30 सप्टेंबर पूर्वी ही सभा आयोजित केली पाहिजे. त्यामुळं दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेचे हिशोब अधिकृत हिशोब तपासणी सगळं तपासून घेतल्यानंतर 30 सप्टेंबर पूर्वी म्हणजेच 6 महिन्याच्या आत, म्हणजे आपण जर बघितलं म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च 6 महिन्याच्या आत ही सभा घेणं बंधनकारक आहे. 3 महिन्याच्या आत वार्षिक हिशोबपत्रक तपासून घेणे आणि पुढील 3 महिन्याच्या आत ही सभा घ्यावी लागते. त्यामुळे 30 सप्टेंबर पूर्वी सभा आयोजित करणं, सभेची तारीख ठरवणं आणि सर्व सभासदांना सभेची सूचना पाठवणं ही त्यांची जबाबदारी आहे. पुढचं आहे व्यवस्थापन समितीने जबाबदारी आहे. व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. व्यवस्थापन समिती ही सभासदांनी निवडून दिलेले सदस्य असतात. ते निवडून दिलेले सदस्य कशासाठी निवडून दिलेले असतात तर सहकारी संस्थेचा कारभार पाहणं यासाठी हे सदस्य निवडून दिलेले असतात. मग व्यवस्थापन समितीने जे हे सदस्य निवडून दिलेले असतात त्यावेळेला त्यांना एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल किंवा चर्चा करायची असेल तर तो निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला पाहिजे. निर्णय घेताना सभासदांची चर्चा करून पुरेशी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणून व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. असे निर्णय म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते सभासदांशी चर्चा करून सभासदांशी विचारविनिमय करून घेतले पाहिजे. स्वतः निर्णय घेऊ नये. सर्व निर्णय घेताना सभासदांची दखल घेऊन सभासदांची चर्चा करून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर 5वी जबाबदारी आहे सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधी गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे. सहकारी संस्थेचा नियम आहे ज्या वेळेला सहकारी संस्थेला प्रॉफिट होतो त्यावेळेला 25% त्यातील 25% रक्कम जी आहे ती रक्कम राखीव निधीमध्ये ठेवणं बंधनकारक असते. आता ही जी रक्कम आहे राखीव निधीमध्ये ठेवलेली ती रक्कम राखीव निधीमध्ये भविष्य काळासाठी ठेवली जाते, अनेक कारणासाठी ठेवली जाते. मग हा जो निधी आहे तो निधी त्यांना गुंतवावा लागतो जेणेकरून त्याच्यामध्ये वाढ व्हावी. मग अशा निधीची गुंतवणूक करताना फायदेशीर व्यवहारामध्ये आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये ही गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून त्या निधीमध्ये वाढ होईल. आणि अशा प्रकारे सहकारी संस्थेची निधीची गुंतवणूक करताना फायदेशीर व्यवहारामध्ये आणि अशा योजनांमध्ये गुंतवली पाहिजे की ज्याच्यामध्ये काय होईल, फायदा होईल आणि त्याच्यामध्ये वाढ होईल. अशामध्ये गुंतवणं हे त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर 6वं आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्र निबंधकास सादर करणे, तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल अधिमंडळाची वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे हे निबंधकास पाठवणे. आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं 30 सप्टेंबर पूर्वी सभा आयोजित करणं म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत ती सभा घेणं आणि 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्र निबंधकास सादर करणं गरजेचं असतं. निबंधकास वैधानिक अहवाल
अहवाल तसेच जर अहवालामध्ये काही दोष असेल तर तो अहवाल पुन्हा दोष दुरुस्ती करून निबंधकाला पाठवावा लागतो आणि अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणं. ज्या वेळेला वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची असते त्यावेळेला ते म्हणजे तो विहित विवरणपत्र म्हणजे जी काही विवरणपत्र आहे, जे काही हिशोब तपासणीचा अहवाल आहे किंवा हिशोब तपासणीच्या अहवालामध्ये काही दोष असेल तर पुन्हा दोष दुरुस्ती अहवाल केला असेल तर या सगळे जे विवरणपत्र आहेत किंवा ही सगळं कागदपत्र आहेत ही अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी म्हणजे ही विहित नमुन्यामध्ये ही दोष दुरुस्ती अहवाल असेल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत ठेवण्यासाठी आधी निबंधकास पाठवणे व सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकाला पाठवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेला सहकारी संस्थेचे वार्षिक हिशोबपत्रक तपासून होतात त्यावेळेला वैधानिक लेखा अहवाल किंवा त्याच्यामध्ये दोष असेल तर दोष दुरुस्ती अहवाल तो निबंधकाला पाठवणे आणि वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर 7वा आहे सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादीचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. सहकारी संस्थेसाठी घेतलेली मालमत्ता आहे तर बऱ्याचदा कसं होतं की सहकारी संस्थेसाठी वाहन खरेदी केलेलं आहे पण संचालक मात्र स्वतःसाठी वापरतात किंवा फर्निचर सहकारी संस्थेच्या कार्यालयासाठी घेतलं असं दाखवणे आणि स्वतःच्या घरात ठेवणे असं करू नये. सहकारी संस्थेची मालमत्ता म्हणजे जसे इमारत असेल, वाहन असेल, फर्निचर असेल त्याचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. सहकारी संस्थेची मालमत्ता सहकारी संस्थेच्या कामकाजासाठीच वापरावी, स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नये. त्यानंतर 8वा आहे सर्वसाधारण सभेत सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य व वास्तव माहिती देणे. ज्या वेळेला वार्षिक सर्वसाधारण सभा भरवली जाते त्यावेळेला त्या सभेत सर्व सभासद उपस्थित असतात त्यावेळेला सहकारी संस्थेची माहिती द्यायची असते आणि अशा वेळेला अशा वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती देत असताना सत्य आणि वास्तव माहिती देणं गरजेचं आहे. कुठलीही माहिती लपवाछपव न करता जी सत्य आहे, वास्तव माहिती आहे ती देणं ही देखील त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर 9वा आहे सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळविली. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी म्हणजे ज्या वेळेला संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल जो आहे 3 वर्ष किंवा 5 वर्षाचा असतो ज्या वेळेला त्यांचा कार्यकाल संपण्याची वेळ येते त्यावेळेला ते कार्यकाल ची मुदत संपण्याच्या आधी 6 महिने आपला कार्यकाल संपण्याबाबत कोणाला म्हणजे कार्यकाल संपण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या 6 महिने आधी कळवणं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. त्यानंतर 10वी जबाबदारी आहे समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे रिक्त पद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवणं गरजेचं आहे. व्यवस्थापन समितीतील सदस्य आहेत त्या सदस्याच्या पदाधिकाऱ्यामध्ये कोणत्याही कारणास्तव किंवा कुठल्याही निमित्ताने एखादं पद रिक्त झालं असेल किंवा एखादं संचालक मंडळाचं पद रिक्त होऊन संचालक मंडळ ते पद सोडून गेले असतील तर असं रिक्त पद ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते रिक्त पद म्हणजे ते पद रिकामं झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवणं गरजेचं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला हे कळवलं पाहिजे की ते पद रिकामं झालेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे 11वं सहकारी संस्था असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समितीने करू नये. ज्या वेळेला व्यवस्थापन समिती त्या सहकारी संस्थेच्या कार्यभार सांभाळत असते त्यावेळेला सहकारी संस्था जो एखादा व्यवसाय करत असेल तर असा व्यवसाय स्वतः करू नये. म्हणजेच सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असला कुठलाही व्यवसाय व्यवस्थापन समितीने करू नये ही त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर 12वं आहे सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी
करणे. म्हणजे सहकारी संस्थेच्या नावे जेव्हा मालमत्ता खरेदी करायची असेल, वाजवी किमतीत म्हणजे कमी किमतीमध्ये अगदी सहकारी संस्थेला परवडेल अशा किमतीमध्ये मालमत्ता खरेदी करणं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. आता व्यवस्थापन समितीची जबाबदारी पाहिल्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचे पदाधिकारी. व्यवस्थापन समितीतील एक सदस्य जो आहे त्या सदस्याला सहकारी संस्थेच्या कार्यालयीन पदाधिकारीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार इत्यादीचा समावेश असतो. आता हे जे आहे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार याच्यामध्ये व्यवस्थापन समितीतील एका सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आता व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते याचं कारण असं आहे की सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अध्यक्षाची गरज असते. त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये सभा होत असतात. त्या सभेचं प्रमुख स्थान भूषवणं, सभा चालवणं, सभेवर नियंत्रण ठेवणं, दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणं आणि एकंदरीतच सहकारी संस्थेच्या एकूण कामावर देखरेख ठेवणं, सभेचं सूत्रसंचालन करणं, सभेचं प्रमुख स्थान भूषवणं, सभेमध्ये काही गोष्टीवर विचारविनिमय योग्य पद्धतीने होत नसेल तर तो करणं आणि आपलं मत मांडणं यासाठी सहकारी संस्थेच्या पदाधिकारीमध्ये एक पद आहे ते म्हणजे अध्यक्ष. अध्यक्ष हा सहकारी संस्थेच्या प्रमुख व्यक्ती असतो आणि त्यामुळं अध्यक्ष हे जे सहकारी संस्थे पद आहे ते महत्त्वाचं आहे. आता आपण थोडा भाग यातला सुरू करणार आहोत आणि अध्यक्ष म्हणजे काय हे मी तुम्हाला समजावून सांगून उद्याच्या तासाला पुन्हा आपण अध्यक्ष सुरू करणार आहोत. आता सहकारी संस्थेचे पदाधिकारी म्हणजे सहकारी संस्थेमध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयीन पदाधिकारीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हे पद असतं. आता अध्यक्ष जे पद आहे ते व्यवस्थापन समितीच्या सभेमधूनच अध्यक्षाची निवड केलेली असते. अध्यक्ष जे आहे ते सर्व सभाच्या व्यवस्थापन समिती आणि अधिमंडळाच्या सर्व सभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असतो. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की व्यवस्थापन समितीच्या एका व्यक्तीची नेमणूक अध्यक्ष म्हणून केलेली असते. हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती अतिशय महत्त्वाचा असतो. त्याची निवड व्यवस्थापन समितीमधून केलेली असते कारण सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवणं तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेमध्ये ज्या काही सभा होतात त्या सभेचं अध्यक्षस्थान भूषवणं आणि व्यवस्थापन समितीच्या सभा असतील किंवा सर्व सभा म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा व्यवस्थापन समितीची सभा असेल या सभेमध्ये प्रमुख व्यक्ती म्हणून अध्यक्षाची गरज असते. कारण सभेवर नियंत्रण ठेवणं किंवा सभा चालवणं, सभा बोलवणं आणि अध्यक्षाशिवाय सभा चालवणं म्हणजे अध्यक्षाशिवाय सभा चालवली जात नाही. सभेवर कंट्रोल हवा असतो आणि त्यामुळं अशा अधिमंडळाच्या सर्व सभासदांचा अध्यक्ष म्हणून हा कार्य करत असतो. अध्यक्ष हे जे पद आहे हे पद व्यवस्थापन समितीतील एका सदस्याला दिलेली असते जेणेकरून सहकारी संस्थेमध्ये ज्या काही सभा होतात त्या सभेमध्ये देखरेख ठेवणं